नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, साकार IAS फोरम मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आज झालेल्या कंबाईन परीक्षेनंतर बऱ्याच आन्सर की आल्यात, बऱ्याच लोकांनी त्यावर चर्चा केली। आपल्याला पॉलिटी या विषयाच्या आन्सर की बघायची आहे। फक्त आन्सर की नाही, त्याचं एक्सप्लेनेशन आपल्याला बघायचं आहे। कुठले प्रश्न आहेत जे कॅन्सल होऊ शकतात किंवा ज्याच्यात काहीतरी संदिग्धता आहे किंवा त्याची उत्तरं बदलू शकतात, हे आपल्याला आजच्या सेशनमध्ये बघायचं आहे। सो एक एक प्रश्न बघूया, त्यातले सगळे ऑप्शन्स आपल्याला चेक करायचे, टेक करायचे, कुठला बरोबर आहे आणि कुठला चूक आहे। सो यातला पहिला प्रश्न आहे तो कशाशी संबंधित आहे? राज्य विधिमंडळाशी संबंधित आहे। कशाशी संबंधित आहे मित्रांनो? राज्य विधिमंडळ। सो भारतीय राज्यघटनेतील कोणते अनुच्छेद राज्य विधिमंडळाशी संबंधित आहेत? बरोबर आहे। सो याचं करेक्ट आन्सर तर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, सोपा प्रश्न होता अगदीच। आर्टिकल 168 हे कशाशी आहे? राज्य विधिमंडळाशी संबंधित आहे। पण बाकीचे आर्टिकल आपल्याला माहिती आहेत का, त्याविषयी आपल्याला चर्चा करायची आहे। सो आर्टिकल 22 जे आहे ते कशासाठी आहे? अरेस्ट आणि डिटेन्शन। कशासाठी? अरेस्ट आणि डिटेन्शन। फंडामेंटल राईट्स मध्ये येते। आर्टिकल 25 पण फंडामेंटल राईटचा भाग आहे मित्रांनो, आपल्याला माहिती आहे। आणि हे संबंधित आहे राईट टू रिलीजन, धर्माचा अधिकार। राईट टू रिलीजन, धर्माच्या अधिकाराशी संबंधित आहे। आता अनुच्छेद 380। अनुच्छेद 380 ओरिजिनली जेव्हा कॉन्स्टिट्यूशन बनली होती त्यावेळेस तो होता, आता तो कॉन्स्टिट्यूशन मध्ये नाहीये। आणि त्याचे जे प्रोव्हिजन आहे ते म्हणजे काय की ऍडमिनिस्ट्रेशन ऑफ शेड्यूल एरिया जे आहेत किंवा शेड्यूल एरिया आणि ट्राइब्स जे आहेत, शेड्यूल एरिया आणि शेड्यूल ट्राइब्स यांच्या ऍडमिनिस्ट्रेशनसाठी आपण काय केलं होतं? आर्टिकल 368 कॉन्स्टिट्यूशन मध्ये टाकलं होतं, नंतर बाय द टीम हे काढून टाकण्यात आलेलं आहे। सो आपलं बरोबर उत्तर काय मित्रांनो? आर्टिकल 368। होप सो तुम्हाला हे क्लिअर आहे। नेक्स्ट दुसरा प्रश्न दिलेला आहे, राज्याच्या महाधिवक्त्याची निवड करण्याचा अधिकार खालीलपैकी कोणाला आहे? आता हा प्रश्न थोडासा संदिग्ध आहे। तो का संदिग्ध आहे ते आपण बघूया। हु अमॉंग द फॉलोइंग हॅज पॉवर टू इलेक्ट ॲडव्होकेट जनरल ऑफ द स्टेट? तर याचं उत्तर जे आहे ते बऱ्याच लोकांनी म्हणजे राज्यपाल दिलेलं आहे, राईट। पण या ठिकाणी कन्फ्युजन असं आहे की राज्यपाल जे आहेत ते आर्टिकल 165 नुसार, कुठल्या आर्टिकल नुसार मित्रांनो? आर्टिकल 165 नुसार त्याच्यामध्ये आपण म्हणू शकतो की ॲडव्होकेट जनरल जे आहेत त्यांना अपॉइंट करू शकतात। त्याच्यानंतर त्यांच्यासाठी टेन्युअर पण त्यांनी ठरवलेला आहे। टेन्युअर किती ठरवला आहे त्यांनी? 10 वर्षाचा ॲडव्होकेटचा, म्हणजे त्यांचा जो एक्सपिरियन्स आहे, अनुभव, तो 10 वर्षाचा अनुभव त्यांना असला पाहिजे। त्याच्यानंतर त्याच्यासाठी कुठली टर्म नाहीये ॲडव्होकेट जनरलसाठी, म्हणजे किती वर्षासाठी त्यांना अपॉइंट करायचं किंवा इलेक्ट करायचं याची कुठलीही टर्मिनॉलॉजी त्याच्यामध्ये नाहीये, कुठलाही फिक्स पिरियड दिलेला नाहीये, हे लक्षात ठेवा। आर्टिकल 165 मध्ये दिलेलं आहे। मग ते कधीपर्यंत सत्तेत राहू शकतात? इथे वाक्य महत्वाचं आहे, कधीपर्यंत? द प्लेजर ऑफ गव्हर्नर, म्हणजे राज्यपालाची मर्जी असेपर्यंत ते सत्तेत राहू शकतात। मग याचा अर्थ काय होतो की ते पॉवर जे आहे त्यांना इलेक्ट करण्याची ती कोणाकडे? गव्हर्नरकडे। हे त्याचा शब्दशः अर्थ। पण आपल्याकडे एक दुसरी प्रोव्हिजन अशी आहे की गव्हर्नर हा कोणाच्या सल्ल्यानुसार काम करणार आहे? त्यांना सल्ला मानणं बंधनकारक आहे, मुख्यमंत्री आणि त्यांच्या काउन्सिलच्या संदर्भात। बरोबर आहे, मुख्यमंत्री आणि काउन्सिल जे सांगतील त्यांना इलेक्ट करणं, त्यांना अपॉइंट करणं हे त्यांचं काम आहे। मग त्यामुळे इथे चीफ मिनिस्टर याच्यामध्ये पण एक थोडीशी संदिग्धता आहे। पण मॅक्झिमम लोकांनी गव्हर्नर आन्सर दिले। आपण फायनल की येईपर्यंत वाट बघूया की चीफ मिनिस्टर आन्सर येते। रिअल एक्झिक्युटिव्ह पॉवर कोणाकडे आहे? चीफ मिनिस्टरकडे। पण जे आपण म्हणतो कॉन्स्टिट्युशनल एक्झिक्युटिव्ह पॉवर कोणाकडे आहे? तर ते राज्यपालांकडे आहे, हे आपल्याला माहिती आहे। त्यामुळे इथे आर्टिकल 165 मध्ये आपल्याला ते प्रोव्हिजन दिलेलं आहे की राज्याच्या महाधिवक्त्याची निवड त्या ठिकाणी करता येणार आहे। त्यानंतर पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, याच्यामध्ये खालीलपैकी कोणत्या राज्यात द्विगृही मंडळ आहे? आता हा प्रश्न तसा सोपा आहे, काय अवघड नाही, डायरेक्ट प्रश्न आहे। कारण काय याच्यामध्ये ना कंटिन्युअस अपडेट होत असतात द्विगृही सभा मंडळामध्ये। किती कंटिन्युअस अपडेट होत असतात? का होतात? तर बऱ्याच ठिकाणी ते बनतं, बऱ्याच ठिकाणी ते बिघडतं, राईट। आता पहिल्या याच्यामध्ये आता महाराष्ट्रात आहे, सगळ्यांना माहिती आहे, त्यामुळे पहिला ऑप्शन तर तुमचा असंच कट होणार आहे, बरोबर आहे। नंतरच्या तिघ ऑप्शन मध्ये महाराष्ट्र आहेत, पण तुम्ही जर इकडे बघितलं आसाम, त्याच्यानंतर त्रिपुरा, बरोबर आहे, त्यानंतर या दोन ऑप्शन मध्ये जर आपण बघितलं ते नॉर्थ ईस्टर्न कडचे स्टेट्स, आपल्याला माहिती आहे तिथे त्यांचे मेंबर्स पूर्ण होत नाहीयेत लेजिस्लेटिव्ह असेंब्लीला, त्यासाठी वेगळ्या प्रोव्हिजन दिलेल्या आहेत। तर तिथे वेगळं सेकंड हाऊस असण्याचं कारण नाहीये, त्यामुळे हे दोघं ऑप्शन या ठिकाणी कट होत आहेत। करेक्ट आन्सर आहे तुमचं आंध्र प्रदेश, बिहार, कर्नाटका, महाराष्ट्र, तेलंगणा आणि उत्तर प्रदेश या दोघं ठिकाणी बाय कॅमरलिझम आहे।
बरोबर आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न या ठिकाणी दिलेला आहे, भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या सूचीमध्ये प्रत्येक घटक राज्य व केंद्रशासित प्रदेशासाठी राज्यसभेतील जागा वाटपाबाबतची तरतूद आहे? याच्यामध्ये 4 सूच्या दिलेल्या आहेत, 1 2 3 4. तसा हा प्रश्न सोपाच होता, अवघड नाही. याचं डायरेक्ट आन्सर आहे चौथी सूची, चौथी अनुसूची. पण मग पहिल्या अनुसूचीमध्ये काय दिलेलं आहे मित्रांनो, तर याच्यामध्ये आपल्याकडे जेवढे पण राज्य आहेत, स्टेट आणि युनियन टेरिटरी जेवढे पण आहेत आपल्याकडे, त्यांची संख्या दिलेली आहे. राईट. दुसऱ्या अनुसूचीमध्ये काय दिलेलं आहे मित्रांनो, याच्यामध्ये दिलेले आहेत सॅलरी, बरोबर आहे, आणि अलाउन्सेस. कोणाचे? तर याच्यामध्ये आपण म्हणू शकतो प्रेसिडेंट असतील, गव्हर्नर असतील, चीफ जस्टिस असतील. ओके, या लोकांचे सॅलरी आणि अनाउन्सेस या सेशनमध्ये दिलेले आहेत, या सेक्शनमध्ये अनुसूचीमध्ये दिलेले आहेत. त्यानंतर थर्ड मध्ये जर आपण बघितलं, तिसऱ्या अनुसूचित काय दिलेले मित्रांनो, जे पण शब्द आहेत, शब्दांचे नमुने काय दिलेले आहे, शब्दांचे नमुने हे तिसऱ्या अनुसूचीमध्ये दिलेले आहे. म्हणून आपलं करेक्ट आन्सर काय आहे, चौथी अनुसूची. त्याच्यामध्ये काय दिलेलं आहे, प्रत्येक केंद्र आणि राज्य जे आहे त्यांच्यामध्ये राज्यसभेला किती जागा त्यांच्याकडून जातील याची त्या ठिकाणी चौथ्या अनुसूचीमध्ये मांडणी केलेली आपल्याला बघायला मिळते. त्यानंतर पुढे जर आपण बघितलं तर कोणत्या घटना दुरुस्ती अन्वये, बरोबर आहे, ग्रामसभेला संविधानिक दर्जा प्राप्त झालेला आहे? कुठल्या घटना दुरुस्ती अन्वये ग्रामसभेला संविधानिक दर्जा प्राप्त झालेला आहे, असं त्या ठिकाणी ऑप्शन दिलेलं आहे मित्रांनो. तर इथे 4 घटना दुरुस्त्या दिलेल्या आहेत, तर आपल्याला चारींचे उत्तर माहीत असणं गरजेचं आहे. त्याच्यामध्ये जी पहिली आहे 61st घटना दुरुस्ती. ओके, ती कशाशी संबंधित आहे? या ठिकाणी वोटिंग जे आहे, वोटिंगचं वय मतदान करण्याचं वय हे 21 वरून 18 वर्ष करण्यासाठी ही घटना दुरुस्ती करण्यात आली. काय? मतदानाचं वय 21 वरून 18 करण्यासाठी 61वी घटना दुरुस्ती केलेली आपल्याला बघायला मिळते. त्यानंतर दुसरं जर आपण बघितलं त्याच्यामध्ये 71वी जी घटना दुरुस्ती आहे, बरोबर, 71वी घटना दुरुस्ती ती कशाशी संबंधित आहे? या घटना दुरुस्ती अन्वये आपलं जे 8वी अनुसूची आहे, 8वं शेड्यूल जे आहे, 8 शेड्यूल मध्ये, बरोबर आहे, काही भाषांचा समावेश केला गेला. त्याच्यामध्ये कोंकणी असेल, नेपाळी असेल, बरोबर आहे, किंवा मणिपुरी असेल, या 3 भाषांचा समावेश 71व्या घटना दुरुस्तीने केला गेलेला आपल्याला बघायला मिळतो. त्यामुळे याचा करेक्ट आन्सर आपल्याला जे आहे ते म्हणजे काय, तर 73वी घटना दुरुस्ती. कुठली घटना दुरुस्ती? 73वी घटना दुरुस्ती, ज्याने संविधानिक दर्जा प्राप्त झालेला आहे. त्यानंतर पुढचा जो ऑप्शन आपल्याला बघायचा असेल, पुढचा प्रश्न, भारतीय संसदेबाबत खालीलपैकी कोणती विधाने बरोबर चुकीची आहेत? आता याच्यामध्ये पण काय आहे, एक प्रश्न आहे या ठिकाणी पण, बरोबर आहे, तो आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे. कोणता प्रश्न आहे? ओके, तर भारतीय संसदेबाबत खालीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत? पहिला, स्वातंत्र्यानंतरची तात्पुरती संसदी एक सदनी होती. एक सदनी म्हणजे काय, की तिथे काही लोकसभा राज्यसभा हा काही प्रकार नव्हता. तर हे स्टेटमेंट बरोबर आहे. ज्यावेळेस पहिल्यांदा इलेक्शन झाले 1952 मध्ये, त्यानंतरच आपल्याला लोकसभा आणि राज्यसभा हे अस्तित्वात झालेल्या बघायला मिळतात. त्यामुळे पहिली जी सदन होती, तात्पुरती सदन जी होती ती काय होती तुमची, ही एक सदनी होती, बरोबर आहे, हे लक्षात ठेवा. दुसरं, राज्यसभा सदस्यांचा कार्यकाळ हा अमेरिकन सेनेटच्या सदस्यांप्रमाणे आहे, बरोबर आहे. हे स्टेटमेंट पण बरोबर आहे, बरोबर आहे, कारण याच्यामध्ये आपण जर बघितलं तर हा कार्यकाळ 6 वर्षांचा आहे. प्रत्येक 2 वर्षांनी ओके 1/3 जे सदस्य आहेत ते रिटायर होतात आणि नवीन अपॉइंट केले जातात, राईट. पण आता यात फरक काय आहे, तर तो फरक लक्षात घ्या. प्रश्नाचं उत्तर हे बरोबर आहे की अ आणि ब दोन्ही हे बरोबर आहे, कारण यांनी काय विचारलं, फक्त राज्यसभा सदस्यांचा कार्यकाळ विचारलाय फक्त. हा अमेरिकन सिनेटच्या सदस्यांप्रमाणे. पण जर प्रश्न हा असता की राज्यसभा ही अमेरिकन सिनेट प्रमाणे आहे, तर हे उत्तर चुकीचं आहे. कारण राज्यसभा हे आपल्याकडे जर बघितलं तर परमनंट हाऊस आहे, म्हणजे स्थायी सभागृह आहे. तर अमेरिकन सिनेट जे आहे ते वेळोवेळी काय होतं, तुमचं डिझॉल्व्ह होत जातं. हा फरक आहे. पण याचं बरोबर उत्तर काय मित्रांनो, अ आणि ब दोन्ही पण, राईट. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे इथे मित्रांनो, घटनेतील अनुच्छेद 154 प्रमाणे, घटनेतील अनुच्छेद 154 प्रमाणे घटनेचे राज्याचे सर्व अधिकार कोणाकडे सोपविलेले आहेत?
बरोबर. हे सगळे अधिकार कोणाकडे आहेत? तो ऑप्शन आहे इथे मुख्यमंत्री, राज्यपाल, उच्च न्यायालयाचे न्यायाधीश आणि विधानसभेचे सभापती. तो कोणाकडे असणार आहे मित्रांनो? सांगा बरं पटकन. येस, कोणाकडे असणार आहेत? तर याचं करेक्ट आन्सर आहे मित्रांनो आपल्याकडे गव्हर्नर. कोण आहेत? गव्हर्नर. बरोबर आहे. गव्हर्नर हे काय आपले राज्याचे नामधारी प्रमुख आहे, त्यामुळे त्यांच्याकडे सगळे अधिकार सोपवलेले आहेत. ऑल द एक्झिक्युटिव्ह पॉवर्स बाय कॉन्स्टिट्यूशन. पण रिअल एक्झिक्युटिव्ह पॉवर, खरे अधिकार हे कोणाकडे आहे? चीफ मिनिस्टर, जे मुख्यमंत्री आहेत त्यांच्याकडे. कारण राज्यपाल यांना जे आहेत ते चीफ मिनिस्टर, मुख्यमंत्री आणि त्यांची जे मंत्रिमंडळ आहे यांच्या सल्ल्याने काम करावं लागतं. ही गोष्ट लक्षात घ्या. राईट. जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. ओके. इथे हा प्रश्न मित्रांनो की जिल्हा न्यायाधीशाची नियुक्ती कोण करतं? या ठिकाणी मी थोडासा संभ्रम आहे, त्याचं कारण सांगतो तुम्हाला. ओके. सो आपण जर बघितलं आर्टिकल 233 या ठिकाणी दिलेलं आहे मित्रांनो. आर्टिकल 233 जर आपण बघितलं तर आर्टिकल 233 मध्ये काय आहे की गव्हर्नर जे आहेत ते काय करतात? गव्हर्नर जे आहेत ते काय करतात सांगा? ते करतात जिल्हा न्यायाधीशांची नियुक्ती. पण कोणाच्या सल्ल्याने? कोणाच्या सल्ल्याने करतात सांगा पटकन? जे हायकोर्टचे जे जजेस आहेत त्यांच्या सल्ल्याने ते काय करतात? जिल्हा न्यायाधीशाची नियुक्ती करतात. त्यामुळे आपलं आत्ताचं जे उत्तर आहे ते काय असणार आहे? राज्याचे राज्यपाल. कुठल्या आर्टिकल मध्ये दिलेले मित्रांनो? हे आर्टिकल नंबर 233. काही आर्टिकल तुम्हाला हे सिमिलर इफेक्ट मध्ये वाचावे लागतील, जसं 233 असेल, बरोबर आहे. तर त्याच्याबरोबर प्रेसिडेंटचे काय तिकडे अधिकार आहेत, त्या दोघांना सोबत ठेवून वाचलेत, कंपॅरिझन करून वाचलं तर पॉलिटीचा अभ्यास करणं जास्त सोपं होतं. इथे जसं एक प्रश्न आलेला आहे कोर्ट ऑफ रेकॉर्ड्सचा, बरोबर आहे. 215 असेल, 125 असेल, राईट, 129 असेल. हे फरक आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे की हायकोर्ट, सुप्रीम कोर्टाचे कोर्ट ऑफ रेकॉर्ड्स काय, हायकोर्टाचे कोर्ट ऑफ रेकॉर्ड्स काय. सो आपल्याला दोघं सिमिलर ठेवून बघणं गरजेचं आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, सोपा प्रश्न आहे. घटनेच्या कोणत्या अनुच्छेदामध्ये उच्च न्यायालय अभिलेख न्यायालय आहे असे स्पष्ट करण्यात आले? विच आर्टिकल ऑफ द इंडियन कॉन्स्टिट्यूशन प्रोव्हाइड्स दॅट एव्हरी हायकोर्ट विल बी अ कोर्ट ऑफ रेकॉर्ड? तर याच्यामध्ये साधं सरळ याचा आन्सर आहे 215. आर्टिकल नंबर 215 हे त्याचं करेक्ट आन्सर आहे. पण आता हे 215 मध्ये आणखी एक प्रोव्हिजन आहे, ते म्हणजे काय? पॉवर टू पनिश. पॉवर टू पनिश फॉर कंटेम्प्ट ऑफ कोर्ट. जर कोणी कोर्टाचा अवमान करत असेल तर त्याच्यासाठी कोर्टाला शिक्षा देण्याचा पण अधिकार त्यामध्ये दिलेला आहे. आणि याच आर्टिकल मध्ये आपण कशाबद्दल बोलतोय मित्रांनो? आपण बोलतो आहोत की हायकोर्ट विल बी अ कोर्ट ऑफ रेकॉर्ड. कारण त्यामध्ये जे दिलेलं आहे त्याचे जे निर्णय असतील ते ॲज अ रेकॉर्ड म्हणून ते ठेवले जातात. त्यानंतर जो दुसरं बघितलं 216 मध्ये काय दिलेलं आहे? हायकोर्टाचं कॉन्स्टिट्यूशन, म्हणजे हायकोर्ट कसं तयार होईल, त्याच्यामध्ये काय असेल, म्हणजे एक त्या ठिकाणी मुख्य न्यायाधीश असतील, बाकी जे असतील ते उपन्यायाधीश असतील, ते किती असतील, ते नंबर काय असेल, हे आर्टिकल 216 मध्ये सांगितलं इंडियन कॉन्स्टिट्यूशनच्या. आर्टिकल 217 मध्ये सांगितलेलं आहे अपॉइंटमेंट अँड सर्व्हिस ऑफ चीफ जस्टिस वगैरे जे आहेत त्यांचे जे जजेस आहेत हायकोर्टाचे त्यांचे अपॉइंटमेंट आणि सर्व्हिस बाबतचं आर्टिकल 217 मध्ये सांगितलंय. आणि आर्टिकल 218 बद्दल बोलायचं झालं तर आर्टिकल 218 कशाबद्दल सांगतं? क्वालिफिकेशन. काय काय क्वालिफिकेशन पाहिजे हायकोर्टामध्ये जॉईंट होण्यासाठी. मग ते तुमचे स्टेनो असतील, ऑफिशियल असतील, करेक्ट आहे, जजेस असतील, त्यांच्या सगळ्यांच्या बाबतीत कशात सांगितलंय? आर्टिकल 218 मध्ये सांगितलेलं आहे. त्यामुळे हा प्रश्न या ठिकाणी महत्वाचा आहे. ओके. सो याचं करेक्ट आन्सर काय मित्रांनो? आर्टिकल नंबर 215 इज द राईट आन्सर. राईट. आता हा प्रश्न थोडासा संदिग्ध आहे मित्रांनो. मुंशी अयंगार सूत्र कशाशी संबंधित आहे? बरोबर आहे. आता बऱ्याच लोकांनी याचा आन्सर देताना भाषा समस्या हे एक आन्सर दिलेलं आहे, बरोबर आहे. पण हे जे भाषा समस्येवर होतं हे त्यांनी 1956 मध्ये मांडलेले माझ्या माहितीनुसार. 1956 मध्ये जे आहेत आपले NC अयंगार आणि MC मुन्शी, KN अयंगार आणि MC मुन्शी यांनी भाषा समस्येवर मांडले. पण 1953 मध्ये एकदा परत त्यांची कमिटी बसवली गेली होती 53 मध्ये, म्हणजे आधीची, आणि त्याच्यामध्ये स्टेट रिप्रेझेंटेशन जे आहे त्या संदर्भात बोलण्यात आलं होतं. कशाबद्दल?
स्टेट रिप्रेझेंटेशन इन राज्यसभा म्हणजे कोणत्या राज्यावरून किती लोक, राज्यसभेचे लोक जे आहेत ते कुठल्या राज्यातले किती लोक राज्यसभेवर पाठवायचे, त्याच्यासाठी काय क्रायटेरिया असला पाहिजे, याच्या संदर्भात ते बोललेले होते. त्यामुळे या ठिकाणी हा प्रश्न, कारण तसं बघायला गेलं तर मग याचं हे पण उत्तर बरोबर आहे. सो दोघं उत्तरांमध्ये तिथे कन्फ्युजन आहे. सो आपण याला स्टार मार्क करून ठेवूया आणि बघूया की आयोग याचं काय करेक्ट उत्तर देतंय ते. राईट. त्यानंतर पुढचं जर आपण बघितलं, पुढचा प्रश्न, ओके, भारतीय संविधानात खालील अनुच्छेदानुसार निर्वाचन आयोगाची तरतूद केलेली. तसा प्रश्न खूप सोपा आणि डायरेक्ट होता. आपल्या सगळ्यांना माहिती आहे आर्टिकल 368 कशाशी संबंधित आहे मित्रांनो, सांगा पटकन, कशाशी आहे? येस, ऍब्सोल्युटली करेक्ट. हे आहे अमेंडमेंट टू कॉन्स्टिट्यूशन, म्हणजे राज्यघटनेमध्ये काही बदल करायचे असतील तर आपण कुठल्या आर्टिकलचा वापर करतो? 368 नंबरच्या आर्टिकलचा वापर करतो. त्यानंतर आर्टिकल 256, आर्टिकल 256 कशाशी संबंधित आहे? बरोबर आहे, स्टेट जे राज्य आहेत त्यांनी पार्लमेंट जो पण लॉ बनवेल त्या लॉ सोबत त्यांना कंप्लाय करायचं आहे, हे आर्टिकल 256 मध्ये सांगितलेलं आहे. आर्टिकल 150 कशाबद्दल बोलतोय मित्रांनो? अकाउंट्स जे आहेत कोणाचे? युनियनचे आणि स्टेटचे अकाउंट्स मेंटेन करणं, हे आर्टिकल 150 मध्ये सांगितलंय. त्यामुळे करेक्ट आन्सर काय आपलं मित्रांनो? आर्टिकल नंबर 324 म्हणजे आर्टिकल नंबर ऑप्शन नंबर 3 हे राईट आन्सर आहे याच्यासाठी. त्यानंतर 62 चा आन्सर जर आपण बघायला गेलं तर डायरेक्ट आहे, भारतातील पहिल्या मुख्य निर्वाचन आयुक्त कोण आहेत? तर त्याचं उत्तर आहे VS रमादेवी. या डायरेक्ट चीफ इलेक्शन कमिशनर नव्हत्या बनल्या, आधी इलेक्शन कमिशनर होत्या आणि नंतर मग त्या चीफ इलेक्शन कमिशनर बनलेल्या आहेत. सो त्यामुळे ते लक्षात घ्या. राईट. पुढचा प्रश्न, शेवटचे 2-3 प्रश्न मित्रांनो, व्यवस्थित बघा, महत्वाचे. आणि होप्स तुम्हाला जर आवडलं असेल तर तुम्ही नक्कीच या व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब कराल आणि आपल्या मित्रांपर्यंत पोहोचवाल. साकार फोरमचा ॲप डाउनलोड करा, त्यावर तुम्हाला येणाऱ्या सगळ्या बॅचेस बद्दलची माहिती मिळणार आहे. राईट. प्रश्न या ठिकाणी जो आहे तो काय आता बघा. ओके, राज्यघटनेतील कोणत्या अनुच्छेदात पंचायत राज्याशी संबंधित असलेल्या जिल्हा पंचायत, ग्रामसभा, मध्यस्तर गाव इत्यादी शब्दांच्या व्याख्या दिलेल्या आहेत? सो हे सगळ्या ज्या व्याख्या आहेत हे आपल्याला कशामध्ये सापडतात मित्रांनो? 243 मध्ये. कशात सापडतात? 243 मध्ये. का सापडतात बरं? ओके, कारण हा त्याच्यामध्ये दिलेले आहेत. मग 242 मध्ये काय आहे? पॉवर ऑफ पार्लिमेंट टू लेजिस्लेट. 242 मध्ये, 242 मध्ये सॉरी, 242 मध्ये काय आहे? पॉवर ऑफ पार्लिमेंट टू लेजिस्लेट युनियन टेरिटरीज. युनियन टेरिटरीजवर जे अधिकार करतोय आपण, तर ते अधिकार करण्याचा जो अधिकार आहे तो आर्टिकल 242 ने आपल्याला दिलेला आहे. त्याच्यानंतर आपण जर बघितलं आर्टिकल 243, याच्यामध्ये कॉन्स्टिट्यूशन ऑफ पंचायत मी तुम्हाला सांगितलं जे करेक्ट आन्सर आहे. आर्टिकल 244 हे जे आहेत ते काय? प्रोव्हिजन्स रिलेटेड टू ट्रायबल एरिया. जे पण ट्रायबल एरियाज आहेत त्याच्याशी संबंधित, जे पण आदिवासी एरिया आहेत त्याच्याशी संबंधित प्रोव्हिजन्स 244 मध्ये दिलेले आहेत. आणि आर्टिकल 245 च्या संदर्भात काय आहे तर आपण म्हणू शकतो की जे लॉज बनतायत पार्लमेंटचे ते स्टेटमध्ये एक्सटेंड करण्याबाबत, जे पण लॉ पार्लमेंटमध्ये बनतात ते स्टेटमध्ये पण लागू करण्याबाबतच्या प्रोव्हिजन आर्टिकल 245 मध्ये दिलेले आहेत. त्यामुळे आपलं करेक्ट उत्तर काय मित्रांनो? आर्टिकल नंबर 243. आलं लक्षात? त्यानंतर पुढचा प्रश्न, मे बी शेवटचा प्रश्न असावा, नाही अजून 2 आहेत, नो प्रॉब्लेम. चला हे दोघं प्रश्न बघूया आपण, सोपे प्रश्न आहेत, जास्त अवघड नाहीये. ओके, आपण इथे बघूया खालील विधाने लक्षात घ्या. सध्या भारतीय राज्यघटनेच्या 8व्या परिशिष्टामध्ये 22 भाषांचा समावेश, 22 भाषा नमूद केलेल्या आहेत. बरोबर उत्तर आहेत 8व्या परिशिष्टामध्ये 22 भाषा आहेत. त्यामुळे पहिलं स्टेटमेंट हे बरोबर आहे. दुसऱ्या स्टेटमेंटमध्ये आपण बघितलं, आधीच्या एका प्रश्नामध्ये दिलेलं होतं की कोकणी आणि नेपाळी या भाषांचा समावेश 92व्या घटना दुरुस्ती अधिनियम 2003 नुसार करण्यात आला. तर इथे 92 नसून मित्रांनो हा आहे 71वी घटना दुरुस्ती. 71व्या घटना दुरुस्तीने तो करण्यात आलेला आहे. त्यामुळे हे स्टेटमेंट चुकीचं आहे. याचा आन्सर आहे फक्त ए. आणि शेवटचा प्रश्न आहे, ग्रामपंचायतीचे संघटन हा विषय भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या अनुच्छेदामध्ये आहे? तर
साधं सोपं उत्तर आहे याचं. आर्टिकल नंबर 40 आपण सगळ्यांनी पाठ केलेला आहे. राज्याच्या मार्गदर्शक तत्वांमध्ये राज्याची नीतिदर्शक मार्गदर्शक तत्व जे आहे त्याच्यामध्ये दिलेलं आहे. आर्टिकल 39 सांगतं की संपत्ती एका ठिकाणी झाली नाही पाहिजे. 39A मध्ये सांगितलंय की तुम्हाला फ्री लिगल एड म्हणजे मोफत वकील वगैरे तुम्हाला देण्यात येईल न्याय देण्यासाठी. अनुच्छेद 41 मध्ये सांगितलेलं आहे राईट टू, आपण म्हणू शकतो की राईट टू वर्क, जे ह्युमन कंडिशन्स आहेत, जस्ट कंडिशन आहेत त्यासाठी. 42 मध्ये सांगितलेलं आहे की मॅटर्निटी रिलीफ वगैरे बद्दलचे तुम्हाला माहिती दिली. तर करेक्ट आन्सर काय आहे? आर्टिकल 40. सो होप सो मित्रांनो हे एक्सप्लेनेशन तुम्हाला आवडलं असणार आहे, समजलं असणार आहे. असेल तर नक्की कमेंट करा. धन्यवाद मित्रांनो, भेटूया पुढच्या सेशनमध्ये.